महोदय, मी काही रस्त्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो। बोटा बायपास, पिंपळे, नान्नज, दुमाला, चिंचोली, गुरव, साकूर, मालदाड हा सुमारे 30 किलोमीटरचा रस्ता आहे। हा अनेक गावांना जोडतो। याच्यावरतून कमीत कमी रोजचे 10-20-30 हजाराच्या पुढे नागरिकांची वर्दळ असते। शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। त्यामुळे त्या रस्त्याचं तातडीने उन्नतीकरण करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, दुसरा जो रस्ता आहे तो गुंजाळवाडी, राजापूर, निमगाव, भजापूर, चिंचोली, गुरव हा 22 किलोमीटरचा रस्ता आहे। यामुळे सुद्धा शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास यासाठी दैनंदिन वापर होत असतो। अध्यक्ष महोदय, तिसरा म्हणजे रणकामवाडी फाटा, रणकाम, देवकवटे, कुंभारवाडी, वरवंडी, खांबे हा 23 किलोमीटरचा रस्ता आहे। यामुळे सुद्धा आज बरेचसे रस्ते फक्त शहराच्या लगत काही रस्ते झाले म्हणजे विधानसभाचा किंवा तालुक्याचा विकास होतो असं नाही। अध्यक्ष महोदय, मला माझ्या संगमनेर मतदारसंघातील MDR म्हणून या रस्त्यांचा समावेश व्हावा अशी मी आपल्याकडे आग्रह आणि मागणी करतो। रस्त्यांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन सर्वेक्षण, तांत्रिक मंजुरी, कामाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी करतो। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातून राज्य मार्ग 65 संगमनेर कोपरगाव रस्ता अतिशय खराब आहे। तो कुंभमेळ्याच्या वेळी नगर, मनमाड, पुणे मार्गे जी वाहने प्रवास करतात त्यांना या मार्गाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मी या निमित्ताने मागणी करतो। अध्यक्ष महोदय, ADB असेल, हॅम असेल, AIB असेल, आम्हाला कुठल्या तरी एका योजनेमध्ये आपण घेतलं गेलं पाहिजे। आज मोठ्या प्रमाणात आमची रस्त्यांची मागणी आहे। काय करू? अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील जे VIP शासकीय विश्रामगृह आहे त्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे। विश्रामगृह नवीन होणं गरजेचं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला संगमनेर सारख्या ठिकाणी कार्यालयाची आवश्यकता आहे। वर्ग 3 व 4 चे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी निवासस्थानाची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, 8 न्यायाधीशांना निवासस्थानाचे बांधकामाची आवश्यकता आहे। भूमी अभिलेख उपाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालय आहे त्याचं दुरुस्ती व विस्तारीकरणाची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, बरेचसे विषय असे आहेत का ज्यांच्याकडे PWD खात्याच्या माध्यमातून दुर्लक्ष झालं। आता मधल्या कालावधीमध्ये जो आमचा एक हॅम मध्ये एक रस्ता झाला होता, कोल्हार घुटी मार्ग म्हणून आम्ही ज्याला म्हणतो, माझ्या संगमनेर तालुक्यातून अकोल्याकडे जाताना त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली। परंतु ज्या वेळेस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर आमचे कार्यकारी अभियंता जे आहेत ते आम्हाला सांगता का ठेकेदार माझं ऐकत नाही। मंत्री महोदय, आपण याची निश्चित दखल घ्याल, कारण तो रस्ता ऑलरेडी झालेला आहे। रस्ता झाल्यानंतर तो दुरुस्ती कालावधीमध्ये दुरुस्त करणं हे ठेकेदाराचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे। परंतु ठेकेदार अक्षरशः अधिकाऱ्यांना, म्हणजे मला माहिती आहे काही जण म्हणतील का ठेकेदारांना बिल मिळालं नाही, परंतु त्यामुळेच मी ही सुधारणा करतोय का सदर रस्ता हा ऑलरेडी झालेला आहे, याची दुरुस्ती करणं काम असतं। AC SC PC इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून जी कंपनी आहे, आता सुद्धा त्या रस्त्यावरती खड्डे पडलेत। मी वारंवार मागे लागून त्याच्यावरती तात्पुरती दुरुस्ती करायला लावली, परंतु तो मुजोल ठेकेदाराने अजून सुद्धा ते काम करायला तो तयार नाही। त्याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे, कारण जर लोकप्रतिनिधी सांगतोय आणि अधिकारी सांगतोय का आम्हाला ठेकेदार ऐकत नाही तर निश्चितच हे कुठंतरी चुकीचा पायंडा आपल्या याच्यामध्ये पडत आहे असं मला वाटतं। त्यामुळं मंत्री महोदय, माझी आपल्याकडून अपेक्षा आहे का सदर जे दुरुस्ती कालावधीत काम होणं अपेक्षित आहे, आपल्याकडून सूचना देऊन अथवा त्याची जी त्याच्यामध्ये कॉस्टिंग हे आहे, रिस्क अँड कॉस्ट, त्याची जी रक्कम जमा आहे त्याची दुसरी निविदा काढून आम्हाला तो रस्ता तरी करून द्यावा व आमच्या नागरिकांची होणारी हेळसांड थांबवा अशी मी विनंती करतो। मंत्री महोदय, आपण निश्चितच ज्या काही मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागण्या केल्यात, आम्ही हॅमसाठी मागतोय, ADB मागतोय, काहीतरी मोठे रस्ते आम्हाला द्या ही विनंती करतो। थांबतो। धन्यवाद।